रात्रीची लोड शेडिंग कमी करावी या प्रमुख मागणीसाठी पूर्णा तालुक्यातील मोजे धोत्रा येथील ग्रामस्थ उपविभागीय महावितरण कार्यालयावर आंदोलन करणार आहेत. कारण गावात रात्री 10 वाजता लाईन येते, त्यामुळे डास उकाड्यामुळे आबालवृद्धासह विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसत आहे. ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत, त्यामुळे रात्रीची लोड शेडिंग तात्काळ कमी करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर बळीराम खैरे, ज्ञानेश्वर खैरे, मुंजाजी खंडागीळ, चंद्रकांत खैरे, नामदेव खंडागीळ, गुलाब खैरे, संदीप खैरे, सकाराम खंडागीळ, ऋषिकेश खैरे, गोविंद सोनटक्के, शामराव सदावर्ते, नागराव खैरे, आनंदा खैरे, मारुती ठाकरे, कुंडलिक खैरे, अर्जुन सोनटक्के, राजेश खैरे, विक्रम खैरे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. काय म्हणाले पाहूया. काय परिस्थिती सर बघायची झाली सर, तुम्हाला सांगतो 4 महिने झाले आहे आमचं जे लोड शेडिंगचा टाईम जे संध्याकाळी 10ला येतो, सकाळी 5 वाजताच बंद होती. सकाळी अभ्यासाचा टाईम 5चा असतं जे करायचा, त्या टायमाला 5ला त्याला लाईट नसती. संध्याकाळी 10पर्यंत अभ्यास करतात तरी त्याला लाईट नसती. पुन्हा मच्छराचा त्रास हे तर झालं सर. इंजिनियरचं तर आमच्या याचे हिवरा फिल्टरच्या याच्यात पाहिलं, इंजिनियरला फोन लावा, लाईनमॅनला फोन लावा, ते कोणतेच दखल घेत नाही. या हलगर्जीपणामुळं आमच्या इथलं एक माणूससुद्धा दगावलं, त्या इंजिनियरला सुद्धा माहीत आहे. त्याचं इतकं हलगर्जीपणा आहे. तुम्ही अर्ज द्या, त्याला काही जरी केलं त्याला, आज माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे, मी वसमतकराला सुद्धा फोन लावलेला आहे. त्याला एक टायमाच्या व्यतिरिक्त 100 वेळेस जरी फोन लावला तरी ते लाईटसुद्धा टाकीत नाहीत. इथं पोरं जर परमिट मागितलं, परमिटसुद्धा देत नाही वायर तुटल्यावर सुद्धा. इतका आमच्या लाईन इतका त्याचा हलगर्जीपणा आहे. आता हे एवढं करून पुन्हा आता लेखी अर्ज देऊन एवढं जर त्यानं जर काही केलं तर आम्ही डायरेक्ट आता अमर उपोषणाला बसणार. दुसरा आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. नाव तुमचं? आमचं नाव विक्रम मानकरा खैरे. काय लाईट आहे का रोज तुम्हाला? लाईटच नाही आम्हा साहेब. कधीपासून नाही? बाबा 4 महिने झाला लाईट नाही. मग तुम्ही काय करायले? आता फाशी घ्यायची काय डायरेक्ट आत्महत्या करायचा. काही होत इकडे आता. मी खूप बरं विनंती केली वसमतकर साहेबाला की बा आमच्या लाईनीचा लोड शेडिंग टाईम बदला. ते म्हणतात की बा आमच्या हातात काहीच नाही. मी विनंती की बा कोणाकडे सांगा तुम्ही, ते सुद्धा सांगत नाहीत. किती बरे आम्ही पूर्णेला गेलो, चौकशी केली याची, बरी ते उत्तर द्यायलाच नाहीत. उडवाउडीचे उत्तर करायले. आमच्या माणसाची इथं मरायची वेळ आली, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत लाईट नाही. शेती राहावं लागायले, माणसाला लेकरा बाळायचे सगळ्या समस्या आल्या. शिक्षण लेकरं म्हणजे झोपी चालले 10 वाजता, त्याला अभ्यास करता येणं काहीच नाही. आता काय करणार तुम्ही उद्या? आता आम्ही उद्या त्याला लेखी अर्ज देणार आहोत वसमतकर साहेबाला. त्याने जर दिली आम्हाला उद्यापासून लाईट ठीक आहे, नाही दिली तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत कलेक्टर ऑफिसला. शामराव गिरमाजी सदावर्ते. सदावर्ते, एक सांगा, तुमच्या गावामध्ये कधीपासून लाईट नाही, काय समस्या आहे त्या लाईटच्या? तर याच्यामध्ये सांगायचं गेलं तर आमच्या गावाला कमीत कमी आज 4 महिने झाले. एकतर लाईटची समस्या अशी आहे की आमच्या घरी किंवा आमच्या गावात परिसरात खूप आम्हाला भीती वाटते, दरोडे पडण्याची भीती वाटते. त्याचा संदर्भ घेऊन आमच्या घरात लहान लेकरं असतील, कोणाच्या बाळांतील डिलेवरी झालेले लेकरं बाह्या असतील, त्याच्यासाठी अतिशय त्रास होत आहे. साथीचे रोग व्हायला सुरुवात झालेली आहे. या अशा जर समस्या पाहायला गेलं तर या समस्या इतक्या धोत्रा या गावामध्ये इतक्या आहेत की या लाईटच्या समस्या, जेणेकरून याच्यामधून आम्हाला भविष्यात येणाऱ्या कोणाच्या घरी चोरी करून चाललंय की काय चाललं याची पण आम्हाला खंत वाटते. आणि सर दुसरं सांगायचं गेलं तर रात्री 10 वाजता लाईट येते. 10 वाजता लाईट यायच्यापर्यंत लहान लेकरं असतात, लहान लेकराला अभ्यासाचा प्रश्न आहे. उद्या शाळा सुरू झालेल्या आहेत, लेकरं लहान आहेत, अभ्यासाचा प्रश्न दांडगा होऊन बसलेला आहे, गंभीर समस्या झालेल्या आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार शासनच आहे. शासन म्हणजे नेमकं कोण? शासन म्हणजे आता गावचे कार्यकर्ते, वसमतकर साहेब, ते आपले काय इंजिनियर साहेब, त्यांना गावातल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे. बरं गेलं तर ते. आणि दुसरी गोष्ट ते वसमतकर साहेब आहेत, त्यांना आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत. विनंती केली, कल्याण आपलं निवेदन दिले त्यांना. काय त्यांचं म्हणणं काय आलं? ते काय बोलले का?
त्यांचं म्हणणं एक आहे की आमच्या हातात काही नाही. कोणाच्या हातात विचारायचं? आता त्यांना प्रश्न विचारला कोणाच्या हातात काय, तर ते पण आम्हाला पुढचं सांगत नाहीत. मग आम्ही जायचं कोणापाशी या ग्रामीण आता भागात? तुम्ही काय करणार पुढं? आता याच्यामध्ये आम्ही आता एकच धरलेलं आहे, आम्हाला एकतर अमर उपोषण केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. आम्हाला दुसरा पर्याय नाही. एकतर अमर उपोषण करायचं, नसेल तर आमचा उद्याच्याला आम्ही त्यांना निवेदन द्यायसाठी जाणार आहेत. अगर त्याच्यामधून नाही ऐकलं तर त्यांना 1-2 दिवसाचा अल्टिमेट देऊन आम्ही अमर उपोषणाला बसणार आहेत. हा आमचा शेवटचा पर्याय आहे. माझं नाव नागोराव मारुतराव खैरे, कोणतं गाव आहे? धोत्रा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. फिल्टर आहे आम्हाला बिवरा. काय अडचण काय तुम्हाला सगळी? अडचण म्हणजे सर आम्हाला अशी समस्या आहे लाईटच्या बाबतीमध्ये. आमच्या गावामध्ये जी लोडशेडिंग एकदम गलत प्रकारची दिलेली आहे. लोडशेडिंग अशा प्रकारची आहे, संध्याकाळी म्हणजे 6 ते संध्याकाळी 10 या वेळेची जी लोडशेडिंग आहे, या लोडशेडिंगमध्ये आम्हाला आमच्या महिलाला स्वयंपाकाची अडचण जात आहे. लाईट नाही. आमच्या लेकराला शिक्षणाचा प्रश्न फार गंभीर आहे, कारण 10पर्यंत आमचे लेकरं झोपी जातात. तोपर्यंत आमच्या लेकराला शिक्षणाची कोणतीही सुविधा नाही. आमच्याकडे इन्व्हर्टर नाही. याच्यानंतर जो मच्छराचा जो त्रास होत आहे, अत्यंत भयानक त्रास आहे मच्छर डसण्याचा. भरपूर आम्हाला मच्छर डसतात आणि इथल्या डिव्हिजननं जी आम्हाला लाईट दिलेली आहे, ही लोडशेडिंग एकदम गलत प्रकारची आहे. आमच्या गावामध्ये वयोवृद्ध म्हातारे मंडळी खूप आहे आणि यांना ऑक्सिजनचा त्रास आहे आणि पंख्याची सुविधा नाही आमच्याकडे कोणती. आमच्याकडे इन्व्हर्टर नाहीत. याच्यामुळे म्हाताऱ्या माणसाला पण खूप त्रास होत आहे. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, मागणी काय? माझी मागणी एकच आहे की आमच्या गावाला लोडशेडिंग जी आहे, संध्याकाळची जी लोडशेडिंग कमी करून संध्याकाळी आम्हाला 7 ते सकाळी 7 पर्यंत लाईट देण्यात यावी आणि दिवसाची लाईट आमची 1-2 तास आमची इकडे तिकडे वेळापत्रकामध्ये बदल झाला तरी आम्ही मान्य करू. आणि ही जर आमची मागणी मान्य जर नाही झाली तर आम्ही गाव लेवलला आमच्या गावकरी मंडळीला घेऊन आम्ही मोर्चा नेऊ पूर्णा डिव्हिजनला. पूर्ण आमच्या गावातील वृद्ध मंडळी, पुरुष मंडळी, नवयुवक सर्वजण जाऊन आम्ही मोर्चा काढू आणि आमच्या मनावर म्हणजे जी लाईट आहे लेडीज सगळं समजा आमच्या मनावर वेळापत्रक आम्ही करून घेऊ.